हॅलो, गुड इव्हिनिंग. कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. आता बसलेली आहे बागेमध्ये, थोडीशी रिलॅक्स. आज आहे शनिवार आणि दिवसभराचे थोडे थोडे काम उरकून घेतलेत मी. आज झाडांना पाणी द्यायचं होतं, पण आता थोडंसं पेंडिंग ठेवलंय, उद्या देईल. शक्यतो मी रविवारचे कामं शनिवारीच करते, पण आज ठेवलंय कारण दुसरे कामं आहेत मला. कुकी ओरडते. कुकी ओरडू नको. बाहेरून जर गाड्या येत असतील तर कुकी सारखी ओरडते. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हिवाळ्यामध्ये झाडांचा डॉर्मिनंट पिरियड चालू असतो. म्हणजे आपण हिवाळ्यामध्ये कितीही झाडांना खत पाणी दिलं तर झाडांची वाढ अशी पुरेशी होत नसते. त्यांचा विश्रांतीचा काळ असतो आणि फुलं वगैरेही कमी असतात. फक्त जे सीझनल असतात हिवाळ्यामधले, तर त्या सीझनल हिवाळ्यामधल्या झाडांनाच फुलं येतात आणि बाकीच्या झाडांचा हा विश्रांतीचा काळ असतो. म्हणून अति जास्त पाणी आणि खत हिवाळ्यामध्ये देणं टाळायचं असतं. आणि पहा, चिनी गुलाब जो असतो तो सुद्धा हिवाळ्यामध्ये एकदम असा मेल्यासारखा किंवा एकदम काड्या जळून गेल्यासारख्या आपल्याला दिसतात. पण जेव्हा त्यांचा तो पिरियड संपतो त्याच्यानंतर त्याला परत फुटवे येतात, हिरवेगार होतात, त्याला फुलं येतात. तर असा त्यांचा विश्रांतीचा काळ असतो आणि तो काळ मी दरवर्षी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी सांगत असते. पण ह्यावेळेस काही फारसे व्हिडिओ करणं झालं नाही मला. तर आज मला तुम्हाला दाखवायचं आहे. मला मागच्या आठवड्यातच तुम्हाला एक जवळपास 2 आठवडे होऊन गेले, 15 दिवस झाले असतील, ब्लॉग शेअर करता आला नाही मला. मी आपले मोगरा जो असतो त्या मोगऱ्याचे पूर्ण पानं ओरबडून घेतलेली होती. म्हणजे कटिंग तर करायचीच थोडीशी, पण अशी ओरबडून घ्यायची. एकही पान ठेवलेलं नव्हतं मी. पूर्ण काड्या अशा केलेल्या होत्या. कापायच्या पण आणि फार बऱ्यापैकी त्याचे पानं घ्यायचे काढून. तर पानं काढून घेतल्यानंतर काय होतं की थोडंसं पाण्याचा ताण द्यायचा. 4-5 दिवस पाणी द्यायचं नाही आणि नंतर मग त्याला जी पालवी फुटते तर त्याला खूप अशा कळ्या येतात नंतर. जर आपण तसाच मोगरा ठेवला तर त्या मानाने त्याला फुलं कमी येतात. आणि आज जर हा प्रयोग तुम्ही केला तर मोगऱ्याला आपल्या खूप प्रमाणात फुलं येतात. तर दरवर्षी हा प्रयोग मी करत असते आणि त्याचा व्हिडिओही शेअर करत असते. यावेळेस मला करणं झालं नाही, पण मोगऱ्याला मी मोगऱ्याची कटिंग केलेली होती. तर माझा मोगरा पहा, तुम्हाला दाखवते. खूप छान त्याला फुटवे फुटलेले आहेत आणि इतकी भरगच्च पानं आलेले आहेत. एकही पान माझ्या मोगऱ्याला नव्हतं, तर पूर्ण पानं आलेले आहेत. आणि असे कळ्या पण आता त्याला डोकायला लागलेल्या आहेत. हे पहा, पहिली कळी नव्हती, पण आता हे ज्यावेळेस मी त्याचं ट्रिमिंग केलं त्याच्यानंतर ह्या कळ्या त्याला यायला लागलेल्या आहेत. प्रत्येक याला वरती कळ्याचे गुच्छ येत आहेत पहा. तर तुमच्या घरी हे मोगरा असेल तर मोगऱ्यासाठी तुम्ही हा प्रयोग करू शकता. आणि शक्यतो ह्यावेळेस उन्हाळा फारच लवकर जाणवायला लागलेला आहे, कारण उन्हाची तीव्रता आणि झाडांमधले बदल याच्यावरून तर लक्षात येते की ह्यावेळेस उन्हाळा खूप लवकर येत आहे. कारण पहा, गिरीपुष्प नावाचं जे झाड असतं डोंगरावर आहेत पहा, त्याचे जंगल झालेले आहेत. भारतामध्ये खूप अतिक्रमण केलेलं आहे त्या गिरीपुष्पने. तर त्याला उंदीरमारी पण म्हणतात. तर ते गुलाबी रंगाचे फुलं, करंजी घाटावर तर त्याचं जंगलच आहे एक पूर्ण. आणि आम्ही माणकदोंडीच्या तिकडे शाळेमध्ये जातो, तर माणकदोंडीच्या डोंगरावर पण गिरीपुष्पाचं जंगल व्हायला लागलेलं आहे. तर ते गिरीपुष्प जवळपास मार्च-एप्रिलमध्ये फुलत असतं. तर यावेळेस ते जानेवारी संपायच्या अगोदरच गिरीपुष्प फुललं. याच्यावरूनच माझ्या लक्षात आलं की ह्यावेळेस उन्हाळा फार लवकर लागतोय. निसर्गातले हे जे छोटे मोठे बदल असतात ह्या गोष्टीवरून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजत असतात की काय होत आहे ऋतूमध्ये बदल. तर अजून एक मला बदल असा जाणवला काल की पळस, अक्षरशः एक पळस दिसला, पूर्ण गच्च फुलांनी भरलेला होता. पळस पण मार्च-एप्रिल मे मध्येच येत असतो, फुलत असतो. पण ह्यावेळेस जानेवारीच्या एंडिंगलाच पळस फुललाय. याचा अर्थ उन्हाळा भयंकर कडक जाणार आहे आणि उन्हाळ्याची तीव्रता आपल्याला जाणवायला लागलेली आहे. पाण्याचं पण शॉर्टेज जाणवायला लागले खेडोपाडी. पण बोरचं पाणी बऱ्याच प्रमाणात काहींचं कमी झाले, काहींचं गेलंय सुद्धा. तर उष्णता तर इतकी जाणवते. अजून होळी मार्चमध्ये येणार आहे आणि कशी होळीच्या वेळेस तर मला असं वाटतं की पूर्ण मे महिन्यासारखा उन्हाळा होतो की काय. कारण होळीच्या वेळेस बऱ्यापैकी थोडीशी थंडी असते, पण ह्यावेळेस खूप असा उन्हाळा जाणवतोय मला. आणि आता फेब्रुवारी जस्ट सुरू झाला आहे तरी खूप असं दुपारी ऊन पडतंय. झाडांचे पानं असे पिवळे पडायला लागलेत. आणि मेन म्हणजे
झाडांना आठवड्यातून एकदा पाणी देत होते मी हिवाळ्यात, एकदा दोनदा. तर आता मला जवळपास एक दिवसावर पाणी द्यायची वेळ आलेली आहे आणि आता काही दिवसांनी तर रोज पाणी देण्याची वेळ येईल. तर देव करो खूप कडक उन्हाळा न जावो, कारण खूप पाण्याचे हाल होतात. मागच्या वर्षी इतके प्रचंड प्रमाणात हाल झाले, पण पाऊस थोडासा वेळेवर पडला आणि त्या मानाने पाऊस बरा पडला, कारण 2 वर्षापूर्वी पाऊस बिलकुल पडलेला नव्हता आणि त्याच्यामुळे खूप असे प्रचंड प्रमाणात पाण्याचं शॉर्टेज मागच्या वर्षी निर्माण झालेलं होतं. मागच्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस पडला, पण जमिनीमध्ये शोक इतका होता, इतकी उष्णता होती की त्याच्यामुळे काय झाले की पाणी जसं पाऊस जरी झाला तरी पाणी खूप जिरलं जमिनीमध्ये आणि जे शॉर्टेज व्हायचं ते होऊच राहिले. तर असं मोगऱ्याच्या बाबतीत मला तुम्हाला शेअर करायचं होतं म्हणून हा व्हिडिओ करते आजचा मी स्पेशली. शेवंतीचा सीझन आता संपत येईल हिवाळ्यामधला. हिवाळ्यामध्ये शेवंती खूप छान फुलली होती, माझे खूप फुलं दिले मला शेवंतीने. आणि आता उन्हाळ्यामध्ये कुके आवाज करू नकोस. शक्यतो ना मोगऱ्याची जी ट्रिमिंग आहे, मोगऱ्याची कटिंग ट्रिमिंग म्हणतो आपण, तर ती महाशिवरात्रीच्या नंतर करावी असं म्हणतात. परंतु ऋतू बदलामध्ये हे जे बदल झालेले आहेत त्याच्यामुळे मी लवकरच मोगऱ्याची कटिंग केलेली आहे. काहींनी तर डिसेंबरमध्येच केलेली होती, निसर्गप्रेमींनी, जे हौशी आहेत कलाकार त्यांनी. तर माझ्या मोगऱ्याला आता कळ्या डोकवायला लागलेल्या आहेत आणि तुमच्याही मोगऱ्याला जर कळ्या आलेल्या नसतील तर हा प्रयोग करा. पूर्ण मोगऱ्याची पाने काढून टाका, थोडासा पाण्याचा ताण द्या, थोडंसं खतं घाला, गांडूळ खत किंवा शेणखत असेल तरी चालेल आणि नंतर पहा तुम्हाला खूप प्रमाणात मोगऱ्याला फुलं आलेले दिसतील तुमच्या. तर त्यासाठी स्पेशली आज मी हा व्हिडिओ केला. हे पहा माझं शेवंतीचं आता फुलं संपत आलेली आहेत, बांधली मी खूप अशी पसरली होती. आणि हे आहे माझ्या मागचं जे आहे हे चांदणीचं झाड आहे पाहते. तर ही शॉर्ट चांदणी डॉर्फ आहे, अगदी फक्त 3 फुटच उंची आहे त्याची. खूप सुंदर आहे, छोटीशी आहे आणि जागेवरच त्याचं झुडूप झालेलं आहे. तर मला हे चांदणीचं झाड खूप आवडतं, त्याचं पण मी कटिंग केलेलं आहे. एक दिवस रविवारी पूर्ण दिवसभर कात्री माझ्या हातामध्ये होती आणि सगळ्या झाडांचं कटिंग मी केलं. हे जे मागचे पाम दिसत आहेत मोठे, तर हे पाम इतके प्रचंड वाढलेले होते, खाली खूप त्याचं असं जंगल झाल्यासारखं झालेलं होतं, खालचं काही भाग दिसत नव्हता जमिनीचा आणि मग भीती वाटते कधी कधी. तर त्याच्यामुळे मग ते सगळं मोकळं केलं आणि अख्खा दिवस मी झाडाची कटिंग करत होते. म्हणजे सकाळी 9-10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत माझं झाडांचंच काम चाललेलं होतं. एक रविवार माझा पूर्ण झाडांमध्येच गेला. दिसायला दिसतं पण झाडांचं काम खूप जातं आणि तरीही माझ्या 3-4 कुंड्या आता परत रिपोर्टिंगला आलेल्या आहेत. झाडं त्यातले आहेत पण काय होतं, लाईफ संपलेली असते झाडांची आणि मग ते झाडं असे जळाल्यासारखे दिसतात. तर ते झाडांचं आता रिपोर्टिंगला आलेले आहेत, परत त्यांना नवीन तिथे झाड त्या जागेवर लावावं लागणार आहे. शक्यतो आता मी झाडं नवीन आणत नाही, आहे त्याच झाडांचं त्यातलं यात करत राहते आणि तसंच करावं लागतं. प्रत्येक वेळेस जाऊन नर्सरीमध्ये झाडं आणावं असं काही नाही. तुम्ही तेच झाडं आलटीपलटी करून एकमेक कुंड्यांमध्ये ते वाढवू शकतात. तर मी बऱ्यापैकी तोच प्रयोग करते आणि आता मला कुंड्या काही भरायच्या आहेत पण वेळच भेटत नाही आहे. पहा उद्याचा रविवार आहे पण काम जातं रविवारी, पेंडिंग कामं जी असतात आठवड्याची तर ती कामं जातात रविवारची आणि खूप फ्रेश वाटते. बघा मागं सूर्यास्त होतोय, मला सूर्यास्त आणि सूर्योदय इतका आवडतो काय सांगू. मी रोज माझ्या स्टेटसला सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे फोटो शेअर करत असते कारण मला खूप प्रचंड आवडतो आणि का कुणास ठाऊक एक त्याच्यापासून एनर्जी मिळते आणि एक पॉझिटिव्हिटी पण मिळते. तर असा हा आजचा ब्लॉग मोगऱ्यासाठी स्पेशल तयार केलेला मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि तो तुम्ही नक्की प्रयोग करावा अशी माझी इच्छा आहे. तर चला बाय, घेते रजा.